कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागामध्ये मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक होऊ दे, रंग चढू दे, रंग असा खेळाला. साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला. हात जोडतो आज आम्हाला, प्राण तुझा दे संत. नटरंगवा, गलकारी नवा, स्वरताल जाहले. मित्रमैत्रिणींनो, गेल्या काही भागांमध्ये आपण विविध कॉलेजच्या स्ट्रीम्स, शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी यावरचे भाग ऐकलेत. आज मात्र कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आपला एक बलभीम कॉलेजचा मित्र आपल्याला भेटायला आलेला आहे. त्याचं नाव आहे माऊली अडागळे. बलभीम कॉलेजमध्ये तो सध्या वाणिज्य शाखेमध्ये त्यांनी फर्स्ट इयरची परीक्षा दिलेली आहे आणि तो या वर्षी आता सेकंड इयरला जाईल. तर हा मित्र आपला खूप छान मिमिक्री आर्टिस्ट आहे. तर अर्थातच तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे, विविध कलाकारांचे आवाज तो काढणार आहे. तर आपणही मस्त मजा करूया, एन्जॉय करूया. त्याची ही कला त्यांनी कशी जोपासली, काय तयारी करतो, त्याच्यातले बारकावे कसे कसे लक्षात आणतो, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण त्याच्यासोबत करूया. माऊली, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅम. माऊली, मला हे सांग की मिमिक्री करावीशी तुला केव्हापासून वाटली? येस मॅम, मी जसा लहान होतो तर त्यावेळेस मला नाटकाची खूप आवड आहे. म्हणजे मला पहिल्यापासूनच खूप आवड आहे. तर मला नाटकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मला जसं की वेगवेगळ्या जणांचे आवाज काढणं किंवा त्यांची सेम नकल करणं, नकल करायला खूप आवडते. हां, तर जसं की अक्षय कुमार हा माझा एकदम फेवरेट हिरो आहे. बरं. मी त्याचा सुद्धा आवाज काढतोय. आणि माझं टास्क माझ्या आयुष्याचं असं आहे की जे आवाज कुणाला नाही जमत ते आवाज मी काढण्याचा प्रयत्न करतो. बरं. हां, तर जसं की आता इंस्टावर पण खूप व्हायरल आहे एक व्हिडिओ माझा. तर निलेश वैरागरचा आवाज काढलेला आहे. हा एक रील स्टार असून हा खूप प्रसिद्ध नाटकातील कलाकार आहे. बरं. तर मला काय विचारायचं आहे माऊली, आपण पुढे ही जी नावं तू आत्ता घेतलेली आहेस त्यांची आवाज तर आम्ही तुझ्याकडनं ऐकणारच आहोत. पण माऊली, तुझं बालपण कुठलं आहे आणि तुझा शिक्षणाचा प्रवास सांगशील? तर माझं बालपण मुंबईमधील ठाण्यामध्ये येते. बरं. तर मी ठाण्यामध्ये राहिलेलो आहे. म्हणजे माझं लहानपण पूर्ण ठाण्यामध्येच आहे. मी ठाण्यामध्ये कमीत कमी 8वीपर्यंत शिकलो आहे. बरं. 8वी नंतर मी बीडला आलो. पण बीडला येण्याआधी ठाण्यामध्ये जो माझा प्रवास होता हां. तिथनं खरा माझा नाटकाचा आणि व्हॉइसचा प्रवास चालू झाला. बरं. म्हणजे त्यावेळेस मला नाटकामध्ये एवढी आवड होती ना, एवढी प्रचंड आवड की मला असं वाटायचं की बाबा मी कधी हिरो बनतो. होय. माझी पण कधी हिरोईन असेल साईडला, असं एखाद्या वेळेस व्हायचं मला तसं. आणि त्यावेळेस असं झालं की मग मला ती एवढी आवड वाढत गेली. तर मला सपोर्ट पण भेटला आमच्या मॅडमचा. त्यांचं नाव साळवे मॅडम आहे. बरं. तर त्यांना माहीत झालं की हा खूप चांगला ॲक्टर आहे. आणि तर त्यांनी मला एका नाटकामध्ये सहभाग घेण्यासाठी खूप मोटिवेशन दिलं. आणि मी त्या नाटकामध्ये गेलो सुद्धा. आणि त्या नाटकामध्ये गेल्यावर तिथला जो मेन नाटक करणारे होते तर ते आपले मराठी चित्रपटामधले होते. बरं. तर त्यांचं नाव सिद्धेश्वर आहे. बरं. सिद्धू. त्यांना हुप्पा हुया पिक्चर मध्ये सिद्धू आहेत ना, ते अच्छा, होते. सिद्धार्थ जाधव. ओ. सिद्धार्थ जाधव. तर ते होते मेन तिथले ज्यांनी नाटक पूर्ण अरेंजमेंट केलं. बरं. आणि त्यांच्या हाताखाली 2 जण होते. तर त्यांनी नाटक बसवलं होतं. तर त्यावेळेस जरा फर्स्ट टाइम होतं. सगळेजण नवीन मला दिसले. माझे मनामध्ये जाम भीती, काय होईल काय नाही, म्हणजे सक्सेस होईल का नाही बाबा, का नाटक हारण माझ्यापासून, जाम भीती वाटायची. पण तुम्हाला सांगतो 2च दिवसामध्ये त्या अख्ख्या नाटकाचा मॉनिटरच मी झालो. क्या बात है. तुझ्या लहानपणी किंवा तू पहिल्यांदा केलेली मिमिक्री कुठल्या आर्टिस्टची होती आणि तुझं वय काय होतं तेव्हा? आता मॅम त्यावेळेस जर काय सांगायचं म्हणलं तर माझं वय होतं, मी 14 वर्षाचा होतो. बरं. आणि कुणाची मिमिक्री केलीस? 14 वर्षाचा असताना WWची मिमिक्री केली. कशी सांगशील की आम्हाला एक?
हो चालेल ना, काय अडचण नाही. म्हणजे आवाज काढून दाखवून हो त्याचा direct. अगदीच अगदीच. चालेल. तर सर्वजण लहान मुलं जे आहेत त्यांनी ते कार्टून बघितलेलं असेल, बबलू डब्लू, आणि त्याच्यामध्ये एक टकला लख्खा एक कॅरेक्टर आहे. हा हा तर आपण एकदा बबलू डब्लूची मिमिक्री इथं चालू करूयात. हा तर पहिला आपण बबलूचा आवाज काढूयात हम्म. आणि नंतर सेकंड डब्लूचा. तर पहिलं बबलू कसं बोलणार? तर सेकंड जो आहे आपला डब्लू, बबलू ये कहा जा रहा है तू? उसे मत छू, शायद वहां पर टकला लक्का होगा. टकला लक्का बहुत खतरनाक है. टकला लक्का का टकला अगर चमका तो हम अंधे हो जाएंगे. भाई आपको क्यों बोल रहा भाई? किती मजा आली ना आम्हाला. अरे किती छान काढतोस तू हे आवाज. आणि आता खरंच आम्हाला आमचा इंटरेस्ट वाढलाय की आता तू आम्हाला कुणाचे आवाज ऐकवणार आहेस. आणि जसं सुरुवातीला तू बोललास, या सगळ्या गोष्टीची सुरुवात तुझ्या वयाच्या 14व्या वर्षीपासून झाली. पण त्याच्या आधी कधी तू शाळेमध्ये कुठल्या तरी टीचरचे किंवा असं कुणाचे किंवा आपले नातेवाईक असतात स्पेशल, त्यांचे कुणाचे केलेस का? आणि काय मग त्याचे प्रसाद काय काय भेटले किंवा आशीर्वाद काय भेटले ते पण सांग. हो असा झालाय किस्सा. आता सांगण्यामध्ये काही अडचण नाहीये. असा एक किस्सा झालता. म्हणजे सरच आहेत आमचे, सरचा आवाज काढलेला होता. अच्छा. त्यावेळेस सरचा आवाज काढला होता, म्हणजे 14 वर्षाचा असताना. आणि क्लासमध्ये? हो क्लासमध्ये. सरला सुद्धा माहितीये बरं. मी त्यांचा आवाज काढतो. फटके पण बसले होते 4-5. म्हणजे आवाज न काढण्यामुळे नाही, आवाज वेगळ्या पद्धतीने काढला, मस्करी केली, त्याच्यामुळे फटके बसले होते. म्हणजे पहिला ट्राय होता तो? पहिला ट्राय होता. अच्छा अच्छा. सरचा आवाज. बरं. हे अभ्यास वगैरे करताना याला किती वेळ देता येतो तुला? माझं एक म्हणणं असं आहे की आपण प्रत्येक जणाच्या अंगामध्ये एक कला असते, पण आपण ती कला ओळखून घेत नाही. प्रत्येक जणाला मिमिक्री करता येत असते, पण त्याला ते कळत नाही की कोणाची येते मला मिमिक्री करता. तर जसं की मला कशामुळे येते मिमिक्री करता, तर मी जास्त वेळ मिमिक्रीला माझ्या देत नाहीये. पण ज्या वेळेस कोणाचा तरी आवाज माझ्या माइंडसेटमध्ये बसेल, तर मी तर ठरवतो की मला तो आवाज काढायचा, आणि तो आवाज माझ्याकडे 100 आउट ऑफ 100 निघतो. ओ किती छान. तर मग आता तू जसं सुरुवातीस म्हणालास की तुला अक्षय कुमारचा आवाज खूप छान काढता येतो, तर आम्हाला आवडेल की अक्षय कुमारचा आवाज तुझ्या आवाजातून ऐकायला. अक्षय कुमार माझा म्हणजे मी खूप मोठा फॅन आहे बरं का अक्षय कुमारचा. मला काय अडचण नाही, आवाज मी काढतो. ए बाबू भैया, अरे श्याम, देखो 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 देखो, मैंने बेचारे का घड़ी बेचा, बेचारे का चश्मा बेचा. अरे कुछ बोला उन्होंने, कुछ बोला? अरे देखो कितने बोले शक्ल वाले हैं बाबू भैया. अरे बाबू भैया बोले तो फिर हेरा फेरी में डबल मजा आएगा, पैसा ही पैसा होगा, पैसा ही पैसा होगा. क्या बात आहे. हेराफेरी मधले हे डायलॉग्स आहेत ना? हेराफेरी मधला. आणि परेश रावल आणि अक्षय कुमार हो. या दोघांमधला हा संवाद, आणि अगदीच काय धमाल चित्रपट होता तो. हो. आणि त्यातले डायलॉग्स तर खरंच तो चित्रपट कितीदाही पाहिला तर पाहावासाच वाटतो. आपला मित्र माऊली अडागळे आपल्यासोबत आहे आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. माऊली, एखादा किस्सा सांग. हे कसं तुला करावंसं वाटलं? हा किस्सा असा आहे की जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा मला नाटकामध्ये इंटरेस्ट खूप होता ना, तर मी एक नाटक सुद्धा केलं, बर, चिमण पाखरा म्हणून. आणि ते नाटक माझं मुंबईला होतं, गडकरी शाळा क्रमांक 44 मध्ये. आणि ते नाटक सुद्धा मी पहिल्या नंबरला आणलं होतं. क्या बात आहे. आमची म्हणजे जी शाळा होती ती फर्स्ट नंबरला आलती त्यावेळेस. तर मग त्यावेळेस कसं झालं की एक नाटक करता करता एक मुलगा होता, आणि त्यांनी सहज एक नाना पाटेकरची मिमिक्री केली. मी हँग झालो. मी म्हणलं अरे बाबा, मी WWE करतो म्हणलं, हा नाना पाटेकरची करतो. माझा मोटिवेशन वाढलं, मला वाटलं मी पण करणार म्हणलं, मला पण जमणार. मग 2-3 दिवस प्रॅक्टिस केली, तिसऱ्या दिवशी ॲज इट इज आवाज. क्या बात आहे. ऐकव ना मला. चालेल, तर मग आपण नाना पाटेकरची मिमिक्री करूयात. अच्छा है, वह अच्छा है, आ गया मैं इस काम में. ए बताओ तुम्हें एक बात, ये जो काम वाली बाई है, ये काम वाली बाई है कहाँ? अच्छा है, आ गए मेरे नामर्दांगे और मुजदिली का तमाशा देखने. अब लटका देंगे मुझे ऐसे सूली पे, ऐसे जबान बाहर आएगी मेरी. थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर मेरा भाई आएगा, मुझे नीचे उतारेगा. अच्छा है. एक दिन तुम्हारी ये नामर्दानगी बुजदिली शहर को ले डूबेगी. अरे सुधरो, सुधरो जरा, कुछ बड़ा करो, क्रांतिवीर सोचो. अच्छा है, अच्छा है.
क्या बात है, किती मजा वाटते ना. असा मिमिक्री आर्टिस्ट आम्हाला कॉलेज कॅम्पसच्या या कार्यक्रमात भेटला. खरंच धम्माल येते माऊली, खूप मजा आली रे. आणि अशा मिमिक्री जेव्हा तू केल्यास तेव्हा ज्या काही लोकांसमोर केल्यास त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, काही आठवणीतल्या तुझ्या प्रतिक्रिया सांग ना. कुणाची तरी तू केलीस आणि या व्यक्तीची मला खूप छान दाद मिळाली. काय किस्से आहेत तुझ्याकडं? मी आता सध्या आपलं बीडमधलाच एक किस्सा सांगतो तुम्हाला. बीडमधून आपल्या मिमिक्रीचं कॉम्पिटिशन होतं संभाजीनगरला. बरं. तर संभाजीनगरला जेव्हा कॉम्पिटिशन होतं तर मला टक्कर देण्यासाठी असे माझ्यासारखेच मिमिक्री करणारे कमीत कमी 10 विद्यार्थी होते. बरं. पहिले 2-3 जणांनी मिमिक्री केली, लास्टला माझा नंबर आला. तर त्यांनी 4-5 आवाज काढले होते. हां. आणि मी जेव्हा तिथे गेलो तर सर्वांच्या हृदयामध्ये बसणारा हा पहिला ऍक्टर संजय दत्त. क्या बात है. मी डायरेक्ट ऑन द स्पॉट त्यांचा आवाज घेतला. तर त्यावेळेस सर्वजण हँग झाले. चला आता आम्हाला हँग करशील. काहीच अडचण नाही आहे मॅडम. तर आपण संजय दत्तचा एकदा आवाज घेऊयात. अरे मामू, अरे मामू, बोलो तो कैसे मामू, सब लोग पब्लिक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर तुम्ही आता मी ना हिंदीमध्ये बोलतो. तो ये देख मामू, तुम लोग को क्या बोलता मैं, आजकल बारिश बहुत डेंजर हो रही नहीं क्या, तो जब तुम लोग घर से बाहर निकलेंगे तो मेरा मतलब, अरे मेरा नहीं रहे बोले तो संजू बाबा का, संजू बाबा का नाम लेने का और घर से बाहर निकलने का, तो उससे क्या होगा, कुछ भी नहीं होंगे रे. बोले तो बारिश तो गिरनी है. अब मैं क्या करता, मैं मेरे सर्किट को बोला था, अरे सर्किट, अरे समझा ना रे. बोलो तो मेरा क्या है मालूम क्या, वो जो अपन कॉलेज के टाइम पे फॉर्म भरते, वो फॉर्म भरना जरूरी है क्या मैडम. बोले तो मेरे को नहीं लगता. थँक्यू. क्या बात है. येस, संजू बाबा अर्थात संजय दत्त यांची मिमिक्री आपल्याला आत्ता माऊलीने ऐकवलेली आहे आणि धमाल मजा आली आम्हाला. आता आपण माऊलीकडनं जाणून घेऊया की तुला कुठल्या छान छान लोकांच्या प्रतिक्रिया भेटल्या, त्याबद्दल सांग. हा, तर म्हणजे ह्या आवाजावर मला खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटल्या होत्या. आणि तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणली तर सर्वांनी पिक्चर बघितला असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये एक असा एक कलाकार आहे दगडू, तर तो सुद्धा आलता त्यावेळेस तिथं. आणि म्हणजे आता प्रत्येक वेळेस मिमिक्री केली किंवा त्याचा पहिला नंबर आला त्याला पुरस्कार देण्यासाठी एक कुणीतरी मोठं असतं. तर पिक्चर मधला तो दगडू आलता पुरस्कार देण्यासाठी. अरे दगडू म्हणजे तो टाइमपास चित्रपटातला प्राजूचा दगडू, तो आला का? राईट, प्राजूचा दगडू. ओहो. तर तो जेव्हा आलता त्याने सुद्धा आवाज ऐकला, म्हणलं ओ मस्त मस्त, खूप छान, खूप पुढे जाशील म्हणून. थँक्यू म्हणलं. मी पण म्हणलं तुमचा चित्रपट बघितलेला आहे, जाम भंगी ऍक्टिंग केली म्हणलं तुम्ही, भारी ऍक्टिंग केली. माऊली, आता पुढची मिमिक्री किंवा पुढचा आवाज तू आम्हाला कोणाचा ऐकवणार आहेस? पुढचा आवाज जो माझा खूप प्रसिद्ध आवाज आहे, अख्ख्या म्हणजे जेवढे काही रील स्टार इंस्टावर जेवढे माणसं आहेत त्यांनी सर्वांनी माझा आवाज तो ऐकलेला आहे. तो आवाज आहे निलेश वैरागरचा. बर. आणि निलेश वैरागर एक ते रील स्टार आहे तो एक. तर आपण त्याचा आवाज सुद्धा काढू तिथे एक वेळेस. बर. अरे यार निले, अरे यार तुला सांगतो बाबा, मी आलतो इथं आकाशवाणी मध्ये, तुला सांगतो यार असलं भारी वाटवलंय, असलं भारी वाटवलंय, असं वाटतं कुणा कोणाची आवाज काढू. अरे तुला सांगतो मायरा इथं ऋषा पाहिजे होता राव, ऋषा जर का असतो काय मजा आली असती राव. अरे दोघांनी आम्ही यार लय मस्त कार्यक्रम केला असतो ना इथं. अरे कार्यक्रम जेव्हा एखादं नाटकच केला असतो राव. अरे तुला सांगतो एक तर मी आधीच काळा आणि मॅडमने माईक काळाच दिलंय, कॉम्बिनेशन लय जुळलं आमचं. क्या बात आहे. निलेश वैरागरचा आवाज मित्रमैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलाय. माऊली अडगळे या आपल्या मित्रांनी काढलेला हा आवाज, खूप धमाल मजा आली. आणि माऊली, फक्त तुझ्या आवाजाची मजा नाही पण तू ऑन दी स्पॉट जे वाक्यरचना करून जोडतोयस ना त्याच्याने खूप मजा येते, हसू पण येते. बरं, आता पुढे काय ऐकवणार आहेस आम्हाला? पुढे तुम्हाला मी एक असा एकदम भयानक असा आवाज ऐकवणार आहे. बरं. तो आवाज म्हणजे आता ते खूपच व्हायरल आवाज आहे. त्यांनी कदाचित तो आवाज काढणारा फक्त एकच माणूस होता आणि त्याच्यानंतर दुसराच असून तो मी आहे. बरं, कोण बरं? आता आम्हालाही खूप उत्सुकता लागली. उत्सुकता लागली तर आपण चला त्यांचं एकदा ट्रायच करूयात आणि तुम्हाला सांगतो कोण आहे तो. बरं, आम्हाला जमतंय का ते पण पाहू.
कुणाचा आवाज आहे ते शोधण्यासाठी किंवा कळतंय का ते ओके. आम्ही पण थोडंसं लक्षात घेऊन ऐकतो. तर मी काय करतो, तुम्हाला आवाजच ऐकवतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा कोण आहे तर. बरं. तर ठीक आहे, आपण आवाज त्याचा काढूयात. अरे शेखावत सर, अगर मैं तुम्हारे फट्टे में टांग अड़ाने को नहीं आ रहा तो तुम काय को मेरे मामले में घुस रहे? हाँ, एक तो मैं चंदन की लकड़ी चोरी करने को आ रहा और उसके बाद में भी तुम उसमें भी घुस रहे. अब मैं तुम्हारे सामने बोलता, अब मैं तुम्हारे सामने चंदन की लकड़ी लेके जाएगा, तुमको जो करना है वो कर लो. थम मैं तो रोक के दिखा शेखावत. यार गाँव रे सगळे, थम यार गाँव रे, थम मैं तो रोक के दिखा शेखावत. रुक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट, उठाएगा कुलाड़ी कमाएगा दिहाड़ी, रुक लिया तो आज शपथ की जिंदगी करेगा मजदूरी. थम मैं तो रोके थे. अरे गाँव रे, अरे गाँव रे. क्या बात है. पुष्पराज. पुष्पराज. हो, किती मस्त. अगदीच मजा आली रे आम्हाला आणि थोडी भीती वाटली ऐकताना. काना असे एकदम कॉन्सन्ट्रेशनने असे सरळच झाले. तर तुझा मिमिक्री आर्टिस्ट म्हणून कोण तुला आदर्श वाटतंय, कुणाला तू फॉलो करतोस आणि तुला कुणाच्या मिमिक्रीज आवडतात त्याबद्दल काय सांगशील? मला मिमिक्री आवडतात तर माऊली आडागळेच्या. फक्त फक्त मीच. म्हणजे जसं आता याच्यामध्ये आपल्याकडे जॉनी लिव्हर आहे हा. किंवा आता बरेच आहेत, हा. म्हणजे कृष्णा जो आपला कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये पाहतो आपण हा. की त्याच्याकडे खूप वेगवेगळे आर्टिस्टचे आवाज काढणारे असे खूप असे दिसतात. हा. पण तुला असं वाटतं की तुझी स्वतःची प्रेरणा स्वतःपासूनच आलेली आहे हो, ती? हो. बरं, म्हणजे तुला इनबॉर्न ते आवडतं. हो. बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना की ते चित्रपटाच्या स्क्रीनवर पाहिल्याच्या नंतर आपल्याला तसं दिसावं असं वाटतं किंवा तसं बोलावं असं वाटतं किंवा तसं मिमिक्री करावीशी वाटते. तर मग तुझे स्वतःचे अजून काही असे व्हॉइस ओव्हर तू केलेले आहेस का, कुठल्या नाटकासाठी म्हणा किंवा कुठल्या तरी एखाद्या कार्टून चॅनलसाठी म्हणा, असं काही तुला काम भेटलेलं आहे का? नाही, आतापर्यंत तर अशी काय ऑपॉर्च्युनिटी आली नाही मला. बरं. पण मी असं ट्राय करतो की मी स्वतःचं कार्टून करावं. मला दुसऱ्यांच्या कार्टून मध्ये व्हॉइस नाही द्यायचे, ओ. मला स्वतःचं कार्टून तयार करायचं. क्या बात है. यालाच म्हणतात नवनिर्मितीचा एक संकेत असतो ना, ते खूप महत्वाचं आहे. कॉपी करणं याच्यातनं तुमची स्वतःची आयडेंटिटी निर्माण नाही. होत नाही. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा स्वतःचे एफर्ट्स लावता आणि स्वतःचा वेगळा काय ते देतात तेव्हाच लोकांना ते जास्त जास्त भावतं. भावतं. म्हणजे तुझे हे जे विचार आहेत ते खरंच नक्कीच आम्हाला भविष्यात एक चांगला आर्टिस्ट आणि चांगला व्हॉइस ओव्हर करणारा आर्टिस्ट देतील, यात काही शंकाच नाही. काहीच नाही. आता पुढचा आर्टिस्ट कुठला आहे ज्याची मिमिक्री, ज्याचा आवाज तू आम्हाला ऐकवणार आहेस? तर पुढचा आर्टिस्ट आणि पुढचा ऍक्टर अमिताभ बच्चन. क्या बात आहे. बिग बी. या, तर आपण त्यांचा सुद्धा एकदा आवाज काढूया तिथं. हो. तर मिमिक्री आपल्या अमिताभ बच्चनची. हाय हाय देखा देखा बाजू है. हट. है. मैं कौन बनेगा गर्व जब अमिताभ बच्चन. देखो बाजू है. तो मैं आया इस आकाशवाणी शो में, तो मैं आपको बताना चाहूँगा यहाँ पर हमें मिल रहा है 7 करोड़. तो देखिए बाजू है, मैं जो हूँ, मैं आपको एक बात बताना चाहूँगा. मैं जब किसी खांडवाला गांव में गया था तो तब मुझे एक इंसान ने क्वेश्चन पूछा था कि तुम्हारे बाप का नाम क्या है. तो मैंने तब उसको बताया, बाप का नाम, मेरा नाम, तेरा नाम चौहान चौहान चौहान. तो देखिए भाई साहब, ऐसा हमारा वो किस्सा था. और देखिए मैं आपको बताना चाहूँगा कि ये जो मेरा फेवरेट गाना है कहीं के पान बनारस वाला, ये भी बहुत प्रसिद्ध है मैडम. अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा. हाँ जी बिग बी जी, हम आपके लिए ये गाना जरूर चलाएंगे. श्रोते हो, बिग बी आपल्या कार्यक्रमात आले नव्हते. हा आपला माऊली आडागळे आहे आणि आपल्या आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये बसून तो बिग बींचा आवाज काढतोय. मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात मजा येते ना, तेव्हा आपल्यासोबत माऊली आडागळे आहे. माऊली, आता बिग बींचा आवाज असा तू काढलेला आहेस, तर तुला असं कुठे वाटलं का की आपण कुठल्या तरी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन याचं रीतसर प्रशिक्षण घ्यावं, याच्यासाठी तू कधी प्रयत्न केलेस का? नाही, आतापर्यंत. तुला असं वाटतं का की आपण असं काही थोडंसं याला पॉलिश केलं या कलेला, तर थोडं जास्त अजून त्याच्यामध्ये काय म्हणतात, आपण म्हणतो ना, ती कला फुलेल किंवा हे आवाज आणखी कुणाचं मार्गदर्शन घेतलं तर जास्त फुलेल, असं वाटतं का तुला? वाटतं मला. आणि जसं तू सुरुवातीस सांगितलंस कार्यक्रमाच्या की तुझं बालपण ठाण्यातलं आहे, तर ठाण्यामधला हा जो प्रवास होता, तर तुला ही आवड जी लागली नाटकाची, तर तुमच्याकडे कुणी नाटक पाहणारे जास्त असं कोणी होतं? टी व्हीमुळे तुला ही आवड लागली का चित्रपट जास्त पाहणारे असे कोणी होते की ज्यांच्यामुळे तुला ही आवड लागली? काय सांगशील?
मला खरं म्हणायचं म्हणलं तर मी आता पहिलं पण सांगितलं की मला जो अक्षय कुमार आहे हम्म. तो मला लहानपणीपासून खूप आवडतो जाम. मला अक्षय कुमार शिवाय दुसरा कोणता हिरोच आवडत नाही. तर मी लहानपणापासून अक्षय कुमारला फॉलो करतो. अच्छा. आणि म्हणजे मला खूप भेटायची पण इच्छा आहे, पण आता ते कुठं भेटतील ते तर नाही माहिती आहे. हम्म. पण एक आहे विश की त्यांना भेटावं. कदाचित तुझी ही कलाच तुला छान तुझ्या ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या व्यक्तींसोबत तुझी भेट घडवून देतील. आपल्या कलेवरचं प्रेम मात्र आपल्याला कायम ठेवावं लागतं आणि त्याच्यात सारखा सराव जर केला तर नक्कीच आपलं ध्येय आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. बरं, आता कुणाचा आवाज ऐकवणार आहेस आम्हाला? आता मी तुम्हाला आवाज ऐकवणार आहे तो सुनील शेट्टीचा. सर्वजण ओळखतात म्हणला, अरे बापरे. पुन्हा हेराफेरीची आठवण झाली. तर आपण आवाज काढूया सुनील शेट्टीचा. वाह भैया, तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता, और मैं तुम्हें भूल जाओ मैं होने नहीं दूंगा. देखा बाबू भैया, मैंने आपको कहा था ना ये शाम भरोसे के लायक नहीं है. इसने आपका चश्मा बेचा बाबू भैया, आपकी धोती तक बेच डाली. धोती के अंदर देखिए वो भी बेच डाला होगा बाबू भैया. आपको पता नहीं बाबू भैया, ये शाम बहुत खतरनाक है. मेरे जूते का है. ए शाम, तो मेरे जूते बेच दिए शाम. ये नहीं हो सकता. अंजलि, तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता, और मैं तुम्हें भूल जाओ मैं होने नहीं दूंगा. क्या बात है. और हम भी किसी को नहीं भूल सकते ऐसे ये डायलॉग्स. मजा आली, मजा आली. खरंच आहे, काही काही चित्रपटातले आवाज असतील किंवा जे हे कलाकार असतात त्यांच्या आवाजाची भुरळ आपल्याला पडतेच पडते. तर तुला अजून चित्रपट क्षेत्रातल्या कुठल्या कलाकारांनी एक आकर्षित केलं असं म्हणता येईल, किंवा अजून असा हा आवाज तू तयारी करतोयस की मला यांचा आवाज काढायचा पण मला अजून त्याची तयारी करायची आहे, कुठला आवाज तुला अजून काढायला आवडेल? मला आवाज सगळ्याच हिरोचा काढायला आवडेल. बरं. मला सगळ्यांचा आवाज काढा. आणि हार्ड कुठल्या आवाज वाटतो, या कलाकाराचा आवाज थोडा काढायला हार्ड आहे असं वाटतं? तसं जॉनी लिव्हरचा थोडा मला माझ्या पद्धतीने हार्ड वाटतोय, पण तरी मी ट्राय केलता. थोडा अर्धा जमला होता आवाज. खरं तर जॉनी लिव्हर हे मोठे मिमिक्री आर्टिस्ट. मोठी मिमिक्री आर्टिस्ट आणि त्यांचाच आवाज काढायला मला अवघड झाला. येस. त्यांची मुलगी सुद्धा किती छान मिमिक्री आर्टिस्ट आहे. अगदी म्हणजे वडिलांचा वारसा ती पुढे नेते. तर त्यांचे ऐकतोस का तुला, म्हणजे आवाजांचे ते जे काही वेगवेगळे आवाज काढतात आणि त्यातले चढ उतार वगैरे, कधी अभ्यास करतोस त्याचा? हो, कधी कधी असतो माझा आवाज. म्हणजे एकदम असा निवांत असेल ना त्यावेळेस मी मिमिक्रीची प्रॅक्टिस करतो. बरं. तर आपण आता समज जर काय घेतला तर जॉनी लिव्हरचा पण ट्राय करूयात का? चालेल. जमला तर जमला. हो, ठीक आहे. तर आपण जॉनी लिव्हरची मिमिक्री करूयात ऑन द स्पॉट. अरे बाबा, मैं बहुत छोटे छोटे बच्चे हैं मेरे बाबा. मैं तुम्हें कहूंगा कि मेरे छोटे छोटे बच्चे हैं बाबा. अरे मामा. क्या बात है. जॉनी लिव्हर यांची ॲक्टिंग खरं तर कॉमेडी क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती जॉनी लिव्हर यांनी आणलेली. आणि कॉमेडी करणं हे जे जितकं सहज समजलं जातं ते तितकंच अवघड काम आहे. आणि खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीमध्ये कॉमेडी आर्टिस्टला एक ओळख निर्माण करून दिली, एक वजन निर्माण करून दिलं ते जॉनी लिव्हर यांनी. मजा आली आवाज ऐकून. बरं, आता यानंतर आपल्याला आता कुठल्या आवाजाची मिमिक्री तू आम्हाला ऐकवणार आहेस? कुणाचा आवाज आहे? सर्वांना माहिती आहे बोलो जुबा केसरी अजय देवगन. तर आपण अजय देवगनची मिमिक्री करूयात. बरं. जाने दो मुझे. मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. जाने दो. तुम सब मुझे पागल बनाने की चाहत में लगे हुए हो. जाने दो मुझे. जाने दो मुझे अपने घर. जाने दो मुझे अपने घर. मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. जाने दो मुझे अपने घर. क्या बात है. अगदी मला फूल और काटेमधला अजय देवगन, त्याच्यानंतर सिंघमपर्यंतची सगळ्या आवाजाची अशी एक म्हणतो ना आपण की सगळे आवाज माझ्या कानात एकाच वेळी ऐकायला आले असं झालं. मजा आली याच्यामध्ये ऐकून. तर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या आवडीमध्ये तुझ्या आईबाबांचा, घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? तुला कधी ओरडतात का, अरे शांत बसत जा, किती आवाज करतो, असं काही होतं का? आत्तापर्यंत तर जसं मला कळतं, मी ज्या वेळेस घरामध्ये मिमिक्री करेन त्यावेळेस प्रत्येकाला मिमिक्री आवडते माझी. उलट्या हसतात मला. आता वडील कसे भाई असं एकदम डेंजर असतात ना, तर
त्यांच्या पुढे जर का कधी मिमिक्री केली ना तर मी मुद्दाम जातो पप्पापाशी हं. अशी मिमिक्री वगैरे करतो तर हळूच करून जातात बाजूला जाऊन हसून भिसून सगळं झालं मग येतात म्हणतात काय मिमिक्री करतो रे पण हसतात बरं का मिमिक्री करतो म्हणतात पण हसतात ते. म्हणजे तुला त्यांचा छानपैकी असा पाठिंबा आहे खूप, आई-वडील खूप आणि आहेत. आपल्या कलेला कुणीतरी असा पाठिंबा देणारा आपल्या घरातून मिळालं तर त्याचं एक वेगळं बळ असतं हो. वेगळं बळ. आणि या कलेला जोपासण्यासाठी आपल्या आजूबाजूला अशी लोक असणं फार गरजेचं आहे की आपण काय चांगलं करतोय काय वाईट करतोय ही सांगणारी पाहिजे. नाहीतर नुसतंच वाईट गोष्टी दाखवणारे किंवा कशालाही चांगलं चांगलंच म्हणणारे असं पण नको. अप्रोप्रिएट आपण जर म्हणतो ना आपले मित्रमैत्रिणी सुद्धा या बाबतीमध्ये खूप चांगले मार्गदर्शक असतात तसं काहीतरी. बरं घरी कोण कोण असतं तुझ्या? घरी आई वडील बहीण बरं. म्हणजे 3 बहिणी आहेत मला. बरं. दोघींचं लग्न झालेलं आहे. एक माझ्यापेक्षा लहान आहे. माझं पण हो अशी इच्छा आहे माझी. अच्छा आहे आणि नक्कीच तुझंही स्वप्न पूर्ण होईल. त्याच्या आधी तुझी कला तुला खूप मोठ्या उंचीवर नेऊ या आमच्या नक्कीच शुभेच्छा असतील. आता कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तू कुणाची जी तुला खूप आवडणारी मिमिक्री आहे या आर्टिस्ट या कलाकाराची मिमिक्री खूप छान करतोस आणि ती तुला आवडते? तर सर्वजणांनी कार्टून बघितलं असेल मोटू पतलू हो. तर आपण त्यांची मिमिक्री करूयात. तर पहिली मिमिक्री आपली डॉक्टर झटका यांची. ओए मेरे भाई ओए मार सिटिया पापड़ वाले नो ओए मोटू मैंने गैजेट बना मेरे भाई मेरे यार ओए मोटू कहाँ है मेरे भाई आजा ओए. दुसरं आपण करतोय मोटूची. बड़े भैया खाली बड़े मर्द माँ की बत्ती नहीं जलती बड़े भैया मुझे समोसे चाहिए समोसे समोसे. तिसरी मिमिक्री आपण करत आहेत तर ती आहे जॉन बनेगा डॉन. जॉन बनेगा डॉन जॉन बनेगा डॉन जॉन को डॉन बनने से रोकेगा कौन. क्या बात आहे. मजा आली. मोटू पतलू आणि जॉन बनेगा डॉन छा गया. पण माऊली तू आज आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलास आणि इतक्या सुंदर तुझ्या स्वतःच्या आवाजातून इतर कलाकारांचे आवाज ऐकताना आम्हाला खूप मजा आली आणि तुझं खूप कौतुक वाटलं या गोष्टीसाठी. तर आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. खरं तर आम्हाला कार्यक्रम थांबवायची अजिबात इच्छा नाही. असं वाटतं की तुझे असे मिमिक्रीचे आवाज ऐकतच राहावे. तुझं खरंच खूप मन भरून कौतुक आहे आणि तू याच्यावर अजून छान वर्कआउट करून तुला आम्हाला फक्त बीड पुरतं किंवा महाराष्ट्र पुरतं नाही तर आम्हाला तुला देश पातळीवर पाहायचंय. तर तू अशी मेहनत कर आणि आत्ताही अर्थात तुझी मेहनत चालू आहे. तुला तुझ्या या प्रवासासाठी तुझ्या या मिमिक्रीच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. ईश्वरा जन्म दिला प्रसवली कला थोर उपकार तुझ चरणी लागली मरणी कशीही करणी करू साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंधार कलेचा ज्वार चढवी तो चिंग तेव्हा मित्रमैत्रिणींनो आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.